जेते हरीचे दास जन्म किती पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश जेते हरीचे दास जन्म किती एवढ्या लागोनी अपाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हरी सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोली येले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार सष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवय दबला समिट्टलम पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथमन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जो निरार्तावतारम कलंकांकते शोधिकामोद्यक्रम खलानीश बाधा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा हरि करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने हरि बोलतो वचने ते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो साधा ठेवा सेवेला गे सेवक झालो हरी सेवेला गे सेवक झालो सेवेला सेवेला
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो तुमच्याला जलो निज चरणा तुमच्याला जलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा देवला की देवक झालो तुमच्या लागलो निज चरणा देवला की देवक झालो तुमच्या लागलो निज अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आव स्वामी तुकया देवा या बरी न करावा वेर जयांचे केल्या स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मोखिना विठ्ठल विठ्ठल मना मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरून श्री हनुमंतरायाच्या या पवित्र अस्त्र दरबारामध्ये खरं तर आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तो श्रीमंत श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या श्रीमंत श्री संत तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजे नामपर प्रकरणातील गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल 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 हरिराम विठ्ठला काय म्हणतात गड्या तुकोबाराय म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला विनंती करतो पाया पडतोय काय करा मानवी जन्म बाहेर आवाज जास्त इथला आवाज आम्हाला दोघा तिघांना बस ओके खुश हो हा लागून या पाया विनवितो तुम्हाला मग पाया पडतोय विनंती करतोय करे टाळी बोला मुखी नाम मग काय करायचंय हातानं नामस्मरण करायचं आणि मुखानं टाळी वाजवायची आहे तुम्ही ऐकताय ना सगळेजण हा मी काय म्हटलोय हातानं टाळी वाजवायची आहे आणि मुखानं नामस्मरण करायचं असंच म्हटलं ना मी हा मग ऐकत चालायचं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचंय पण नाम कोणतं विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मग महाराज म्हटले ते नामस्मरण आपण करावं आणि नामस्मरण करत असताना आणखीन कोणतं नामस्मरण जोडीला द्यावं कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल या मार्गानं काय होईल तर वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणून हे नामस्मरण करावं पण त्याकरता अधिकार तुकोबाराय म्हटले सकळाशी येथे आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही पण ठीक आहे सगळं आम्हाला मान्य झालं 4 चरणापैकी 4ही चरण आम्हाला कळाली पण महाराज हल्लीच्या काळामध्ये परमार्थ कसा करावा याचं उत्तम उदाहरण सांगा तुकाराम महाराज म्हणले परमार्थ हा सजगतेनं आपल्या मुक्तीसाठी करावा पण मुक्तीच मिळवायची तर हल्ली मुक्ती मिळवणं अवघड आहे पण मुक्ती जर मिळवायची ठरवलं तर आमच्या जवळ आहे त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आमच्या जवळ 4 मुक्त्या आहेत असं मनाचं सांगत नाही तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती मनाचं सांगत नाही ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल अभंग गोड आहे अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो कसा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र मौजे बिटकेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर एवढा बदल पुढच्या वर्षी पाहिजे बरं का हा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह
गेली 24 वर्ष पूर्ण होतात आणि हाही पट्ट्या 24 वर्षाचा आहे. काय योगायोग आहे. योगायोगानं 24 वर्षातली पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला खरं तर या ठिकाणी संपन्न करण्यात आली. आणि संपन्न होत असताना आजची कीर्तन रूपी सेवा पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याकरता सुद्धा महाराज भाग्य असावं लागतं बरं का. कसं सगळा ताजा ताजा माल आज माझ्या पत्रात आहे बरं का. कळतं ना मी काय बोलतो ते. उद्यापासून तुम्हाला आहे शिळपाक खायला मिळणार आहे, पण आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं का सगळं ताजं असतं. गाय काही पहिल्या दिवसात असतात, गाय काही वाद काही पहिल्या दिवसात बघा कसं वाजतात अगदी असं असं म्हणजे पहिल्या दिवसात असतं. आणि सिस्टीमवाल्यांचं सुद्धा गोड असं आज खरं तर पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आजचं ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे आदरणीय सोपानजी बिटके, राजू बिटके आणि त्याचप्रमाणे विजय बिटके, असं खरं तर आजचं तिघांचं कीर्तन सौजन्य एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. दाता तोच एक जाणा बरं का. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. नारायणाचं स्मरण करून देणारा दाता जगातला सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून या तिघांचे कौतुक आहे. त्याचप्रमाणे आज खरं तर ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. माझी खरं तर कर्जत तालुक्यामध्ये कमी सेवा होत असतात, पण ज्या वेळेस सेवा होत असतात त्यावेळेस त्यामध्ये लाख मुलाचं ज्यांचं सहकार्य असतं आमचे तेजसजी महाराज आहे आणि नाना महाराज आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचं वाजवा त्यांच्या माध्यमातून नानांनी फोन केला आणि खरं तर नानांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग मिळाला. काल्याचं कीर्तन होतं, पण काल्याच्या माध्यमातून पहिल्या दिवसाची सेवा करण्याचा योग मला मिळाला. आणि खरं तर या ठिकाणी आलो. त्यांनी मला फोन केला. फोनवर त्यांनी सांगितलं की महाराज आमचा बिटकेवाडीचा सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालायचा. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते. मग 10वा सोडून कितवा आहे घाला. मग आज पहिला दिवस घातला सेवा. या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. या ठिकाणी आलोय. अगदी असं वाटतंय आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करतच नाही. असा पंढरपूरमध्ये सोहळा चालू आहे, तिथले गायक वादक आहे, एवढं गोड असा सोहळा तुमच्या गावामध्ये रंगलाय. किती गोड आहे. एवढं गोड पंढरपुरासारखं कीर्तन तुमच्या गावामध्ये रंगलंय. त्यामध्ये गायनाचार्य हरिभक्त परायण आदरणीय निलेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. निलेशजी महाराज एकदा जोरदार टाळी वाजवायची. गोड असं गाणं महाराजांचं आहे. गाणं तितकंच गोड आहे आणि खरं तर स्वभावही तितकाच गोड आहे. माझे तर अत्यंत जीवलग आहे, प्राणप्रिय आहे. कंठस्थ आदरणीय निलेशजी महाराजांचे या ठिकाणी विशेष ऋण आभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण श्री हरी महाराज आहे, त्यांचे सुद्धा आभार आहे. त्याचप्रमाणे शांतीलाल महाराज आहेत, महाराजांचा सुद्धा आभार आहे. चौथे गायनाचार्य शांतीलाल आणि कांतीलाल महाराज, दोघांचे आभार आहे. सगळे टाळकरी आहेत. माझ्या मागे पुढे उभा आहे संभाळीत. थोडासा ट्रम्पेटचा वरचा आवाज कमी करा. खरं तर सगळ्यांचे या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे दोन्ही मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग महर्षी, मृदुंग तालमणी, मृदुंग मार्तंड, ज्यांच्या मृदुंगानं महाराष्ट्र वेडावून गेलाय असे महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग महर्षी आदरणीय तेजसजी महाराज खुरंगे महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. त्याचप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे, मृदुंग क्षेत्रामध्ये हातामध्ये ज्यांच्या चपळाई ओळखली जाते आणि हजारो कीर्तनकारांच्या जे हृदयामध्ये घर करून बसतात असे विकासजी महाराज, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. आज पहिला दिवस आहे. आज मला पंतरोळी वाढण्याचं काम दिलंय. पंतरोळी वाढणारच हुशार लागतो. पंतरोळी जर फाटकी दिली तर उद्यापासून तुम्हाला गुलाबजाम व बासुंदी खाता येणार नाही. त्याच्यामुळं पंतरोळी वाढण्याचं चांगलं कार्य करावं. गोड असा स्पीकर आहे सरगम साऊंड सिस्टीमवाले, त्यांचे सुद्धा आमच्या शिंदे नरेश दादाचं सुद्धा आभार. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा आहे, तुमचे सुद्धा गोड आहे बरं का. तुमच्याकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला आले गड्या. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समवेत आलेले आदरणीय खरं तर अनिकेत दादा आहे, आमचे धीरज दादा आहेत, आमचे अक्षय दादा आहे, पप्पू दादा आहेत. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करतो. या ठिकाणी वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ मंडळी बसले,
तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया गात निवारा या व्यक्तीप्रमाणे सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. फक्त डुकल्या कोणी खायच्या नाही. मी बरोबर 11लाच थांबणारे, काळजी करायची गरज नाही. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावर मस्तक हे पाया असं त्या बात आहे, असं वाजवायचं. मस्तक हे पायावर मस्तक हे क्या बात आहे. वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी दादा वार करी दादा वार करी दादा वार करी दादा मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वार करी आहे का. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलात. मग जन्माला जर आला तर याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन मृत्यू लोकांमध्ये काही नाहीच आहे. किती माती पवित्र आहे. या मातीचा रज रज कण कण घ्यावा आणि या कणाकणाचा इतिहास काढावा. इतिहास गोडच सांगेल. काय सांगेल इतिहास. महाराज या मातीचा इतिहास कोणी आयऱ्या गैऱ्यानं नाही लिहिला, तर या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं, अहिल्याबाई होळकरांच्या क्रांतीनं, मला वाटतं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. आणि म्हणूनच म्हणावं लागलं, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म किती. म्हणूनच म्हणावं लागलं, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म किती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म किती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज सुद्धा तितकीच पवित्र असावी जसं काकड्यामध्ये वर्णन आहे. किती गोड सांगितलंय. आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या रे, चोर निजल्या, चोर निजल्या ना दोन्ही बागा रे. आता जागा रे बाईनो जागा. आणखीन किती गोड आहे. हे जग जोगे, जग जोगे, जागे जग बोलते, हे जागता जगदेवा, वाह राखा काही बाबा. हे जग जोगे, जग जोगे, जागे जग बोलत. जागवण्याची गरज आहे. तुम्ही म्हणता ना आम्ही जागच नाही, एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे टळाटळ पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. हे पटलंच नाही गड्या. आम्ही तुमच्या जिल्ह्यातले पण महाराज जागवण म्हणजे काय सांगा. जागवण म्हणजे काय बरं का. ऐका ना, जागवण म्हणजे बरं का असं डोळ्यानं मायाक असं नीट वाटरून पाहणं, हे जागवण आहे. झोपू नका गड्या. हे आजी इकडे बघ गड्या, तू झोपू नको, इकडे बघ असं. हा बघ इकडे बरं, तू माझी मध्ये झोपल्या का. मग मी झोपल्यावर मग सगळं अवघड व्हायचं इथं. आणि मला एक तर झोपलेलं बघितलं ना, मला झोप आवडत नाही. हा इकडे बघायचं. हा हा रागानं तर बघूच नको मायाक अजिबात. हा 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 ऐका, जागवण्याची गरज आहे. आणि जागवून काय करावं तर देवाच्या चरणाजवळ जाण्याची आज झोप असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले आम्ही जागा झालो. विकास महाराज कसं जागा झाली माहिती का. तुकाराम महाराजांनी प्रमाण लिहिलंय. काय म्हटले माहिती बाबा. तुकाराम महाराज म्हणले मी जाग झालो. कसं काय झालो, काय झालो, जाग झालो. कसं माहिती का. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. मग आम्ही सुद्धा जाग व्हावं आणि तो देव जोपासावा. का हे शरीर आहे ना माय, त्याच्या भजना करता मिळाले. आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग भजना करता मिळाले. हो देव दिला दे भजना घुमटा, देव दिला दे भजना घुमटा, देव
बालिकेचा 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 देवे दिला दे भजना घुमटा देवे दिला दे भजना घुमटा देवे दिला दे भजन गोमटा हरी देव दिला दे भजन गोमटा भजन गोमटा वा कधीतरी भजना करता वापरावं आणि भजना करता वापरत असताना कसं गोड वापरावं. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बादिकेचा. मग भजना करता वापरायचे. तर एका ठिकाणी आणखीन गोड प्रमाण आहे. मानवी जन्मामध्ये भजना करता मिळालंय तर औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आणखीन किती गोड सांगितलंय. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. है आँखों जो शाम का दर्शन किया करे है शीशों जो प्रभु चरण में वंदन किया करे. ए बेकार जुम कहे जो रहे व्यर्थ बातों में मुखो ये जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभन हाथ जो लोगों के बांध कोरले. असं नाही बरं का. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे. ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाणे लगी. अशा भावाने अशा भावानं प्रेमानं देव मिळतो. आणि ज्या दिवशी भावानं प्रेमानं देव मिळवाल ना त्या दिवशी महत्वाचं गणित कुठेतरी सार्थक लागल. आपण मी तर थोडंसं बोलून जाईल. मानवी जन्मातल्या पवित्र पावड मातीमध्ये आपला जन्म झाला. बाबा ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना ज्या राज्यामध्ये जन्माला आलात त्या राज्याचं नाव काय. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बोला की कोणतं राज्य आहे. कोणतं राज्य. कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला. बोला कोणतं राज्य. हा वा शाबास. हा महाराष्ट्र राज्य. मला वाटलं झोपले का काय. काय होतं कधी कधी चढ होतो. हा जेवल्यानंतर हा लय चढ नाही झाला बाय. हा मग कोणत्या राज्यामध्ये आपला जन्म झाला बाबा. मोठ्याने झाला. हा कोणत्या राज्यात जन्माला आला. महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला. अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आलात. कर्जत तालुक्यात सुद्धा इतिहास लय मोठा आहे. कसा. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका कोणता आहे. कर्जत. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका कोणता तालुका आहे. कर्जत. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा कीर्तनाची आवड जोपासणारा तालुका सुद्धा कोणता तालुका आहे. कर्जत. सगळ्यात जास्त बांधकमी कोरणारी माणसं सुद्धा कोणता तालुका आहे. कमी म्हटलंय. हा आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका आहे तुमचा नाही. हा सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. किती चांगली असावी. जगण्याचा पाया चालण्याची पाया जगण्याचा पाया विचाराची कळा तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया. ही विचाराची कळ आपल्या जवळ असली पाहिजे. आणि ही विचाराची कळ जर आपल्या जवळ आहे ना माय तर आपलं जीवन सार्थक लागतंय. का तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखल्या हे जन्माचं गणित आहे. मग शोधावं. आणि हेच जर प्राप्त नाही केलं ना तर जन्म पुन्हा पुन्हा नाही. हा जन्म कितीतरी योनीतून फिरून यावं लागल. तेव्हा मनुष्य जन्म एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एवढा दुर्मिळ असणारा नरदेव आपल्याला मिळाला रे. तर काय करा. नरदेह दुर्लभ जाणारे
वाजवा किंवा माग नाही न्यायचा हात, माग नाही न्यायचा, आला ना तो द्या माझा हा. काय होतं आपल्या हातावर बॅक्टेरिया असतात, बॅक्टेरिया बारकाले बारकाले ते मेले पाहिजे कधीतरी अशा. हा टाळी वाजली पाहिजे. हा 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 वासुदेव म्हटलं पाहिजे. आणि पहिला दिवस आज मी थोडंसं असंच घेणार आहे कीर्तनाचं. पहिला दिवस म्हटलं का चार्जिंगचा दिवस असतो बरोबर ना शांतीलाल आपलं कांतीलाल महाराज. हा 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 जमलं पाहिजे असं. आणि महत्वाचं गणित ते शोधलं पाहिजे. मग वासुदेव म्हणावं कसा नरदेह दुर्लभ जा. थांबा तुम्ही थांबा आता यांना म्हणू द्या. आपण नुसते नुसते टुळटुळच पाहिजे आपल्याला. हा 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 नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे. म्हणा की जरा. हा 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 असू द्या असू द्या कधीतरी म्हटलं पाहिजे. काही ना आता कळण काही ना घरी गेल्यानंतर कळण. आणि ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला काय बाबा काय करला अशातली गोष्ट आहे. हा हा भजन केलं पाहिजे. भजन करताच माय सगळं पार्टेनं देवानं लय विचार करून दिलं. बघा आता हे डोळे ना तुम्ही म्हणता डोळे काय करता दिलं देवानं. अरे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मुख कशा करताय तुम्ही मुखानं, मुखी तुम्ही घ्या रे नाम पहा विठोबाचे नाम. खरं तर हे मुखानं नामस्मरण करण्याकरता आणि हे खरं तरी सगळं काही सामुग्री त्याच करता दिले. आणि एक प्रमाण आहे महाराजांनी एक प्रमाण दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण बहुरोग. आता मी पंढरपूरला गेलतो, आपण सगळेच गेलतो पंढरपूरला बरोबर महाराज. मला एक पंढरपूरला वारकरी भेटला. तर एवढ्या माळा घातल्या होत्या बरं का अक्षय दादा, एवढ्या माळा घातल्या होत्या, एवढ्या माळा घातल्या होत्या की माळा घालाय जागा सुद्धा शिल्लक नव्हती, एवढ्या माळा घातल्या होत्या. आणि गंत एवढे लावले होते सगळे जिकडून चिकडून चट्टेपट्टे असे सगळे काढले होते त्यांनी. म्हणजे एवढे चट्टेपट्टे एवढे तुम्ही गण लावले, तुम्ही माळा घातल्यात, मग तुम्हाला देव भेटला असेल. तो म्हटलं नाही ना भेटला महाराज. म्हटलं का नाही देव भेटला. तो म्हटलं काय माहिती काय झालं. म्हटलं मग त्याचा 5 दिवसाचा मागचा इतिहास काढला. त्याला म्हटलं तुम्हाला देव का भेटला नाही बाबा, त्याचं उत्तर माझ्याकडे. तो म्हटलं का नाही देव भेटला महाराज सांगा बरं, मला तरी स्वतः येईल देव. त्यांनी मला उत्तर म्हटलं उत्तर विचारलं. उत्तर काय म्हटलं तुम्ही वारीत आलेत ना आणि तुम्ही बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळताना म्हणून तुम्हाला देव भेटला नाही. नाही एवढ्या दिवसात तुम्हाला कधी देव भेटला असता. हा तुम्ही वारीत गेलात ना, जिथं गेलात ना तिथले व्हा. म्हणतात ना देव पाहावयाशी गेलो आणि तेथे देवच येऊन ठेलो व्हावी ना अर्थदा. म्हणतात हे जन्म पुन्हा पुन्हा नाही. का पुन्हा पुन्हा नाही. आता मिळालाय उद्या याच नावानं मिळेल, याच शरीरात मिळेल याची काय गॅरंटी आहे नाही ना. मग याच जन्मात या देहाचं सार्थक करावं ना, हे पुन्हा पुन्हा नाही. पण हल्लीच्या काळात तूच लय मोठा प्रॉब्लेम झालाय. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो हल्लीच्या काळात बरं का महाराज, का देव भेटत नाही ना का देव भेटत नाही हल्लीच्या काळात. हल्लीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार. अरे अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार. माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार. आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, हनुमंतराया कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे. देवाला प्राप्त करायचंय तर भावानी प्रेम लागल. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा, मोठ्याने म्हणा ना माय. अरे काय मी आम्ही एवढं जीव तोडून बोलतोय आणि तुम्ही बोलल्याशिवाय मला कीर्तन बोलता येणार आहे. देवा आशा न पावायचा मोठ्यानं वाडा रे मोठ्यानं. देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देवा आशा न पावायचा देव बाजारचा. पुढे अजून गोडे बरं का. दगडाचा देव त्याला वटाराचा देव, मातीचा देव त्याला पान, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठ आहे तुमचा. हा देवा आशा न पावायचा देव बाजारचा. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो. मग भाव आणि प्रेम कुठे तर या जगतातलं महत्वाचं गणित तो आहे. मग कशा माध्यमातून शोधावं तर आम्ही महाराज म्हटले जन्मोजन्मातली पुण्य कुठेतरी फळाला यावी आणि तेव्हा आम्ही देव शोधावा. कसं आहे अरे आपली माय ती माय पंढरपूरची. प्रत्येक लेकीच्या जीवनात आपण म्हणतो की तिचं माहेर कुठपर्यंत बोला की कुठपर्यंत बोला, जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत बरोबर ना. पण एक शंका प्रत्येकाच्या जीवनात डबल माहेर आणि डबल सासरे बरं का. तुमच्या माहेरामध्ये तुमची एक माय, पण इकडं जर अजून एक पाहिलं तर तुम्हाला एक माहेर आहे आणि आपल्याला सुद्धा एक माहेर आहे बरं का. आपली सासूरवाडी एकच आहे, तसं त्यांना 2 सासरे. कोणतं एक त्या जिथं नांदताय ते सासर
आणि पंढरपूरला एक सासरी बर का, म्हणतात ना माझे माहेर पंढरी आहे बिवरेच्या तिरी आई बिवरेच्या तिरी रे माझे माहेर पंढरी. आणखीन किती गोड आहे, नुसतं माहेराला जाऊ नका. लुटा लुटा पंढरपूर अवघे तीर्थाचे माहेर. लुटामय लोकांची चपला नाही. हा हा तू नाही त्याला अर्थ लावता ना. वेडा रे पंढरी पंढरी वेढा रे, वेडा नाही बरं का, वेढा रे पंढरी. हा मग मोरचे लाव भीमा तिरी मोरचे लाव भीमा तिरी वेडा रे पंढरी. जावं कधीतरी माहेरला. का जावं तर जन्मातलं अंतिम गणित असते. मग कसं जावं तर महाराज म्हणले आम्ही त्या माध्यमातून देव शोधण्याकरता माय आणि बाप तीच आहे. किती गोड सांगितले एका ठिकाणी, किती गोड गोड वर्णन आहे. लेकराची सेवा केली सतुआय एकस पांग पेडू कस उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ वैन जीव माझा सावई विठ्ठली विठ्ठला माया बापा विठो माऊली तू माऊली जगाची. चला बोला विठो माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती. क्या बात आहे. हा माऊलीत मूर्ती. आणखीन एक गोड वाक्य बर का. काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंग. आता ती माशाला भात खाल्लाय त्याच्यामुळे लय वर मानता आहे ना. केली पांडुरंगा नाही तर गायनाचं लय ना दे मला. हा केली पांडुरंगा डोळ्यातून वाही माय चंद्रभागा कस पांग पेडो कस. लय गोड गाण्यासारखं. म्हणून बरं का माय आणि बाबतीच आहे. म्हणून जन्मातलं महत्वाचं गणित शोधावं. आणि ज्या दिवशी शोधताल ना माय कुठं जायची गरज लागणार नाही. आपला देवच आपल्यापाशी आहे. आणि खरं तर याच देवाला शोधावं. पण काय होतं बऱ्याचदा आपण हा देव शोधत नाही म्हणून जन्म व्हायला चाललाय. म्हणतात ना तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. बऱ्याचदा काय होतं आपण आशे व्यतिरिक्त आपला जन्म कधीतरी व्हायला घालतो. आणि आस नसावी. मला सध्या काय म्हणायचंय की आम्ही आमच्या कीर्तनकारांनी सुद्धा आम्ही लोकांना सांगतो ना तसं वागावं कधीतरी. आम्ही सुद्धा वागावं. बरोबर ना महाराज. आपण सुद्धा तसं वागावं. आम्ही म्हणतो की ठेविले बोला की तुमचं पाठ येते ठेविले आनंदे आणि पुढं काय तैशीची राहावे आणि पुढं काय त्याच्या काय म्हटले चित्ती असू द्यावे समाधान. मग पाठ नव्हते तुम्ही पाठ करून दिलं बरं झालं. हा 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 मी शिकलं पाहिजे तुमच्याकडून. हा कसं आहे तुम्ही मोठी मंडळी बाबा हो. हा 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 आहे का बरं का. आणि ठेविले आनंदे. मग आम्ही ना आम्ही म्हणतो ना लोकांना मग आम्ही तसं वागलं पाहिजे ना. पण काय होतं आता हल्लीच्या काळामध्ये पारमार्थामध्ये मला कोणाची टीका नाही करायची. पण एक गोड वाक्य सांगू बाबा. कधीतरी ना महाराज निलेश महाराज बरं काय ओ विकास महाराज तेजस महाराज कधीतरी ना आपल्या महाराज मंडळीने तरी समाधानी राहायला शिकलं पाहिजे. का अरे 75 वर्षाचं मात्र 25 वर्षाच्या पोराच्या पायावर वागतं याच्यापेक्षा माऊलीनं अजून काय द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे माऊलीनं तुला अजून. हा अजून याच्यापेक्षा माऊलीनं तुला द्यायचंच काय. लायकीपेक्षा 10 पट माऊलीनं दिलाय आपल्याला. कधीतरी समाधान राहिला. आणि माझ्या जीवनात तर मी एक निश्चय केला. या पोरांना विचारा माझे सगळे जीवाची जीव लगेते सगळे जीवाचे. पण यांना मी सांगतो की जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत ठरून तर कुठं जायचंच नाही. आणि माझं पण एक पण आहे जोपर्यंत हा जीवात जीव आहे तोपर्यंत कीर्तनाचा तर बाजार करायचंच नाही. हे महत्वाचं गणित टाकायचं. काय करायचे अरे देवान लय दिलंय आपल्याला आणि त्याच्यात समाधानी राहायला शिका. पण एक दिवस माय अंगलट आलं थोडस. काय आलं हा हा असं सप्ताह पहिल्या दिवसाची सेवा माझी नसतेच कुठंच नसते. पण आता एवढंच ते तुमचं प्रेम आहे म्हणून घेतली पहिल्या दिवसाची सेवा. नाही तर मी करत नाही. इथं मी ना मी पहिल्या दिवसाची सेवा करतच नाही. महाराष्ट्रात कोणत्या पत्रिका बघा त्या लोकांना सगळ्यांना माहिती. मी ना माझं 7व्या दिवशी कीर्तन होते का गावात. आणि कीर्तन संपलं आणि 4-5 कार्यकर्ते कीर्तन संपल्यानंतर मला जीव घातलं
आणि 100 मीटर गावाच्या गाडी बाहेर गेली, रस्त्याला गाडी त्यांनी अडवली माया. म्हणलं काय अडवली? ते म्हणले महाराज थांबा थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय प्रॉब्लेम? म्हणलं मी कीर्तनात तर कोणाला काही बोललो नाही. म्हणलं मग झालं काय? आणि दादा काय झालं? म्हणले मग म्हणले एक काम करा, म्हणले काय करा, तुम्हाला आज मानधन जरा कमी भरलंय. काय म्हणले? मानधन. जुन्या काळात कीर्तन करायला मानधन हा शब्द होता, जे मानानं धन दिलं जायचं. कोणाला? बोला की. कीर्तन करायला. आता मानधन हा शब्द राहिलाच नाही, आता मागून धन झालं. मागून धन. हा आता ते हा. आणि मग महाराज ते म्हटले तुम्हाला पाकिट जरा कमी भरलं. मी दिलं त्यांच्या हातात, मी काय मोजलं नाही. धरा. त्यांनी ते मोजले आणि म्हणले महाराज लय पाकिट कमी भरले गड्या, तुमच्यावर झालेलं आहे. तुमच्या काय झालंय? हा अन्याय. असंच म्हणले ते, अन्याय झालाय. म्हटलं मग आता काय करावं? ते म्हणले महाराज तुमचा अन्याय काय आम्हाला सण व्हायना, 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात दुप्पट करून आणणार. आता मी म्हणलंय खुश झालो. म्हणलं मोग्यामो खुश व्हा. म्हणलं आता पाकिट डबल भेटणार. म्हणलं काय पाहिजे अजून? मी म्हणलं वा, मनातल्या मनात म्हणलं 5 नाही 15 मिनिटं थांबतो. ड्रायव्हरला म्हणलं गाडी साईडला घे. गाडी साईडला घेतली आणि त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजून नाही आले नाही. पाहता काय माझ्याकडं? त्या दिवसापासून ठरवलं जेवढे मिळतील तेवढे घरी न्यायचे, माघारी द्यायचे नाही. माग दिले का परत येत नसत्यात. पाहता काय माझ्याकडं? सांगायचा मुद्दा, कधीतरी आम्ही समाधान राहायला शिकलं पाहिजे. ठेविले आनंदे. म्हणून महाराज म्हणले समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. ओ समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. मग वेळेला देव जसा ठेवला तसं राहू माणसानं का. आणि कधीतरी ना 2 बाजू संसारात. कोणत्या? एक सुखाची आणि एक बोला दुःखाची. काय लोक ना दुःख आलं ना पराशी काय भाई बोलवतात. मी एक सांगू काय, कीर्तनातून एवढं एक गोड वाक्य घ्या. जरी जीवनात कधी दुःख आलं ना, तर दुःख जर आलं ना, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायचं चरित्र आठवा, तुमचं दुःख शून्य. याच्यापेक्षा जीवनात अजून काहीच नाही. जीवनात जर माणसाला कधीतरी ना पुढं चालायचं ना, आजच्या कीर्तनातून तुमच्याकरता फायद्याचं कीर्तन आहे. ऐका, तुम्हाला जर जीवनात काहीतरी लयच पुढे जायचंय ना, तर संसारातल्या माणसानं आपल्या खालच्या माणसाकडं पाहावं आणि पारमार्थातल्या माणसानं आपल्या वरच्या माणसाकडं पाहावं. तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचं गणित आहे. संसारातल्या माणसानं खाली का पाहावं माहिती का? खाली का पाहावं? खाली म्हणजे त्याच्यापेक्षा कमजोर माणसाकडे त्यानं पाहावं. म्हणजे त्याच्याकडे अरे ती गोष्ट नाही, आपल्याकडे आहे, मग आपण सुखी राहायला पाहिजे. त्याच्या मनात हा विचार आहे. पण परमार्थातल्या माणसानं वरच्या माणसाकडे पाहिजे, त्याच्याकडे ते आहे, त्याला ते भजन येतंय आणि ते भजन मी गायलंच पाहिजे. अशी आर्तता असावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा केलेलं नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही आशा असावी. पण काय होते, हल्ली देवानं आपल्याला माणूस म्हणून पाठवले, माणसासारखं जगलं पाहिजे. किती गोड सांगितलंय.